नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त धुळ्यात क्रीडा रॅलीचे करण्यात आले आयोजन। ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त पुणे येथील क्रीडा व युवक सेवा संचालनालय तसेच नाशिक विभागाचे उपसंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आज धुळ्यात क्रीडा रॅलीचे आयोजन करण्यात आले। या क्रीडा रॅलीत विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी खेळाडू प्रशिक्षक तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रॅलीद्वारे ऑलिम्पिकवीर स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या क्रीडा क्षेत्रातील अतुलनीय कार्याला अभिवादन करण्यात आले। रॅलीची सुरुवात शहरातील प्रमुख मार्गावरून करण्यात येऊन समारोप याच ठिकाणी करण्यात आला। सहभागी खेळाडूंनी हातात फलक बॅनर्स घेत क्रीडा संस्कृतीचा प्रसार केला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्रीडा व युवक सेवा विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। या रॅलीमुळे युवकांमध्ये क्रीडाबाबत जागृती निर्माण होत असून स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी जीवन कार्याचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्यात आला असल्याची प्रतिक्रिया यावेळी देण्यात आली। स्वर्गीय खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिवस संपूर्ण राज्यामध्ये राज्य क्रीडा मनवला जातो। 15 जानेवारीला महानगर निवडणूक असल्यामुळे आपण त्या दिवशी हा कार्यक्रम घेऊ शकलो नाही, तरी आज आपण त्यांचा जन्मदिवस सगळ्या शाळांना आमंत्रित करून रॅलीचं आयोजन करून या ठिकाणी राज्य क्रीडा असल्यामुळे राज्य स्तरावर धुळे जिल्ह्यातील जे नामवंत व प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे अशा 120 खेळाडूंचा सत्कार आपण या ठिकाणी केलेला आहे। आपण सगळ्यांना विदितच आहे की स्वर्गीय खाशाबा यांचा जन्म झाल्यापासून तर त्यांना कुस्तीची म्हणजे जवळपास 5व्या वर्षापासून कुस्तीची आवड होती आणि त्यांच्या घरीच त्यांच्या वडिलांपासूनच कुस्तीचे धडे त्यांनी घेतले। महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना कोल्हापूरला त्यांनी कुस्तीचे धडे घेतले आणि ज्या पहिल्या ऑलिम्पिक स्पर्धा त्या भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर 1948 साली ज्या लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले, परंतु माती कुस्ती खेळण्याचा सराव असल्यामुळे त्या माती कुस्ती सराव असल्यामुळे मॅटर कुस्त्या झाल्या, त्याच्यामुळे त्यांना जवळपास 6वा क्रमांक मिळाला। पण त्यांनी त्यात अपयश न मानता पुन्हा प्रयत्न केला आणि ज्या 1952 साली हेलसिंकीला ऑलिम्पिक स्पर्धा झाल्या त्यात कांस्य पदक मिळवलं। ते भारताचं वैयक्तिक स्पर्धेमध्ये पहिलं कांस्य पदक होतं। त्यांची प्रेरणा घेऊनच अनेक कुस्तीपटू आजही आपला खेळ भारतामध्ये कुस्ती हा विशेष खेळ आहे आणि त्याला विशेष असं महत्त्व आहे। या खेळाचं प्रावीण्य साधून महाराष्ट्र शासनाने त्यांना 1992 साली शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दिला। भारत सरकारने याची दखल घेऊन 2000 साली त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार जाहीर केला आणि त्यांचं प्रेरणास्थान सगळ्यांना जागृत राहावं अशा उद्देश ठेवून कुस्तीमध्ये त्यांचं कार्य आपण सगळ्यांना प्रेरणा घेऊन आपल्या भारताच्या अनेक मल्लांनी यापुढे कुस्तीमध्ये प्रावीण्य मिळावं अशी अपेक्षा करूया। आजच्या क्रीडा दिनानिमित्त आलेल्या सगळे खेळाडू नागरिक सगळ्यांना शुभेच्छा देतो।